हुपरी नगर परिषदेमध्ये सन 2026-27च्या विकास कामांसाठी काढण्यात आलेल्या कथित क्लंबिंग ए टेंडर प्रक्रियेविरोधात जन आक्रोश अधिक तीव्र झाला असून आज सकाळी 11 वाजल्यापासून अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरीच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की नगर परिषदेने पूर्वी राबवलेली ऑफलाईन निविदा प्रक्रिया अधिकृतपणे रद्द न करताच त्याच विकास कामांसाठी नव्याने ई टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली। तसेच स्वतंत्र विकास कामांचे कृत्रिम क्लंबिंग करून कोट्यावधी रुपयांचं एकत्रित टेंडर तयार करण्यात आल्याने स्थानिक व मध्यम कंत्राटदारांना स्पर्धेबाहेर ढकलण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। विशेष म्हणजे निविदेमध्ये 80% समान आयटम पूर्ण केलेले असणं, मोठी आर्थिक उलाढाल, विशिष्ट यंत्रसामुग्री तसेच RMC प्लांटची सक्ती अशा अटींचा समावेश करण्यात आल्याचा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे। या अटी सर्वसाधारण पात्रता निकष नसून विशिष्ट ठेकेदाराला लाभ मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। याशिवाय या विकास कामांसाठी प्राप्त झालेल्या तांत्रिक मान्यता व मंजुरी TS नुसार स्वतंत्र स्वरूपात निविदा प्रक्रिया राबवणं अपेक्षित असताना कृत्रिम क्लंबिंग करण्यात आल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे। तांत्रिक मान्यता व मंजूर अंदाजपत्रकातील अटींकडे दुर्लक्ष करून निविदा प्रक्रिया राबवली गेली का असा सवाल उपस्थित केला जात आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाला अजय नरळे जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। निविदेमध्ये घालण्यात आलेल्या अनेक अटी या कोणताही स्पष्ट शासन निर्णय, अधिकृत मार्गदर्शक सूचना किंवा प्रचलित सार्वजनिक बांधकाम नियमांमध्ये नमूद नसताना मनमानी पद्धतीने समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप आहे। तथापि या आरोपांवर प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर येणं बाकी आहे। ऑनलाईन पोर्टलवर सविस्तर अंदाजपत्रक, नकाशे, तांत्रिक माहिती आणि स्वतंत्र कामांचा तपशील पूर्णपणे उपलब्ध नसल्याने निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। इन्फॉर्म्ड बिडिंग अशक्य होईल अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे। तसंच निविदेतील लेखापरीक्षण अहवालात आक्षेप प्रलंबित असल्यास निविदेचा विचार होणार नाही ही अट देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली असून स्पर्धा रोखण्यासाठीचा नवा फॉर्म्युला असल्याचा दावा करण्यात येत आहे। या प्रकरणी उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, सचिन सादळे, उमेश लोंढे, निळकंठ माने, शिवाजी षटके, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, नितीन काकडे, विक्रम सावंत, संतोष परीट, सुहास माने, दादासो कामते, भरत देसाई, संदीप भंडारे, प्रशांत साळुंखे, निलेश कदम, शुभम पांढरबळे, ओमकार जांभळे, सखाराम मुधाळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। सध्या या आंदोलनाकडे संपूर्ण हुपरी शहराचं लक्ष लागलं असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष केंद्रित झालं आहे। मराठी S न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे। आज अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरी यांच्या वतीने हुपरी नगर परिषद यांच्या कार्यालयाच्या दारामध्ये बेमुदत आमरण उपोषण चालू केलं आहे। विषय आहे क्लंबिंगमधला भ्रष्टाचार। मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळावे यासाठी या टेंडरमध्ये पहिला ऑफलाईन टेंडर करण्यात आलं, ते क्रॉस झाल्यानंतर क्लंबिंग टेंडर करण्यात आलं। हा सरळ वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधारी व प्रशासन यांनी मिळून केलेला हा भ्रष्टाचार आहे। या भ्रष्टाचारात जे लोक सामील आहेत त्यांना उघडं केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही। आज जर हा विषय मिटला नाही तर उद्या सर्व कपडे काढून उघड्यानं हे आंदोलन आम्ही करणार आहोत, असा इशारा आज आम्ही हिंदू महासभेच्या वतीनं देत आहोत।